जय म्हणण्यासाठी आपल्याला प्रेरित करते. हालेलुया. त्याच्या रक्ताचा जय जयकार करणं खूप गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. कारण त्याच्या रक्तामध्ये मुक्ती आहे, त्याच्या रक्तामध्ये सुटका
म्हणायचे मिल्करचे. तुमचा आवाज येत नाहीये. प्रेज लॉर्ड. तुम्ही नाश्ता जास्त करून आलाय का करून आला नाही म्हणून तोंडाशी? हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जर करून आलाय करून नाही आला, जे काही असेल देवासाठी आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड.
परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरोखर प्रभू देवा जशा प्रकारे आम्ही कबूल केलं तशा प्रकारे प्रभूजी तू आमच्याशी बोलावा अशी आम्ही तुला विनंती करतो प्रभू देवा. आमचं हृदय, आमचं अंतःकरण, आमचं शरीर यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र हातात असतो प्रभू देवा. आम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि प्रभू देवा आमच्या आत्म्याला प्रभू देवा अधिक उत्तेजन देणार, तुझ्या वचनाजवळ घेऊन येणार, तुझ्या चरणाजवळ बसवणार प्रभू देवा असं आम्हाला प्रभू देवा ऐकायचं आहे आणि ते आम्ही निश्चित अर्थाने प्रभू देवा तुझ्याकडून ऐकण्याची अपेक्षा बाळगतो आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू देवा की आम्ही रिकामी जाणार नाही प्रभू देवा. तुझे वचन आमच्या अंतःकरणात भरतील आणि प्रभू देवा नवीन उत्साह, आनंद, नवीन शांती आणि नवीन आशीर्वाद तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होणार आहे. येशूच्या नावामध्ये होय ना आमेन मध्ये आम्ही तू स्वीकारलेला आहे. निश्चित प्रभू देवा आम्ही सर्वजण तुझ्या गौरवाने भरून जाणार आहोत. इथं असलेला प्रत्येक व्यक्ती तुझ्या गौरवी हातात आम्ही सोडतो. सर्व डिस्टर्बन्स येशूच्या नावात आम्ही काढून टाकतो. तुझा आत्मा या ठिकाणी काम करताना आम्हाला पाहणार आहोत. धन्यवाद देतो, स्तुती करतो. तारणारा येशू सामर्थ्य नावात मागतो म्हणून तो ऐकते. आमेन आमेन. बसूया बसूया. Praise the Lord. Hallelujah. गुरु स्तुती असो. यावेळेस आपण एक नवीन विषय सुरुवात करणार आहोत. देवाबरोबर असणारे युद्ध, त्या लढाईमध्ये आपल्याला काय काय करावं लागणार आहे त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. माझ्याबरोबर काढा इब्री लोकासपत्र त्याचा 11वा अध्याय. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 3 पासून 6 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असं लिहिलंय, विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. विश्वासाने हाबिलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला.
जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापही बोलत आहे. हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोष देत असे आणि विश्वासापासून त्याला संतोष येणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध करू शकतो. तर देवाबरोबर युद्ध, सैतानाबरोबर युद्ध ऐकले तुम्ही. देवाबरोबर कोणतं युद्ध आहे? प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये एक असा व्यक्ती आहे की ज्यानं परमेश्वराबरोबर युद्ध केलेलं आहे. हालेलुया. आणि त्याचं जीवन जे आहे ते अनेकांसाठी, अनेक पिढ्यांसाठी आयुष्यामध्ये जीवन. हालेलुया. परमेश्वराबरोबर युद्ध करून त्यानं त्याचं नाव स्वतः, त्याचा जो फसवणारा होता, नंतर त्याचं नाव इस्रायल ठेवलं गेलं. हालेलुया. परमेश्वराने स्वतः त्याचं नाव बदललेलं आहे. इतके दिवस तो लोकांना फसवणारा, इतके दिवस तो लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणारा आणि बऱ्याच लोकांना त्याच्याद्वारे त्रास झाला. पण नंतर मात्र तो अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनला. आणि ज्यावेळेस पण देवानं नंतरच्या पिढ्यांना देवाची स्वतःची ओळख करून दिली, त्यावेळेस तो काय म्हणाला माहितीये? मी अब्राम, इसहाक आणि याकोबाचा देव. हालेलुया. ज्याने युद्ध केलं त्याच्याबरोबर त्या मनुष्याचा देव आहे म्हणून घ्यायला देवाला आवडतं. हालेलुया. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून देवाबरोबर युद्ध असलं पाहिजे. आपलं एक देवाबरोबरचं एक वेगळं युद्ध आहे की ज्याला आत्मिक युद्ध म्हणतात, किंवा ज्याला वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण ह्या 3-4 आठवड्यामध्ये त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि देवाबरोबरचं युद्ध तुम्ही जर जिंकलं तर निश्चित अर्थाने तुम्ही आत्मिकतेमध्ये खूप पुढे जाऊ शकाल. आत्मिकतेमध्ये एका वेगळ्या उंचीवर परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती विश्वासाचं युद्ध. बाजूला सांगा विश्वासाचं युद्ध. विश्वासाचा विषय तुम्ही भरपूर काय ऐकले आतापर्यंत आणि पुष्कळ काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे. विश्वास ठेवायचा कसा, काय ठेवायचा, या गोष्टीविषयी जास्त काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि या ठिकाणी जे आपण ऐकले त्या गोष्टी सुद्धा आपल्याला काय सांगतात? विश्वासाविषयी शिकवत आहेत. युद्धामध्ये 3 गोष्टी मुख्यत्वे करून येतात. युद्धामध्ये किती गोष्टी येतात? 3 गोष्टी. बाजूला सांगा 3 गोष्टी येतात युद्धामध्ये. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत माहिती आहे? पहिली गोष्ट आहे संरक्षण. पहिली गोष्ट कोणती आहे? संरक्षण. बाजूला सांगा संरक्षण. दुसरी गोष्ट आहे आक्रमण. आणि तिसरी गोष्ट आहे जिंकून घेणे. संरक्षण, आक्रमण आणि जिंकून घेणे. बाजूला सांगा तिन्ही गोष्टी एकदम. या युद्धामध्ये 3 गोष्टी आहेत. प्रत्येक युद्धामध्ये, कोणतं युद्ध असू द्या, प्रार्थनेचं युद्ध असेल, विश्वासाचं युद्ध असेल आणि सैतानाबरोबर युद्ध असेल, कोणतं युद्ध, जगातलं युद्ध असेल, आत्मिक युद्ध असेल, कुठेही जा तुम्ही, या युद्धामध्ये 3 मुख्यत्वे करून ह्या गोष्टी येतातच. एक म्हणजे स्वतःचं संरक्षण करायचं, दुसरी गोष्ट शत्रूवरती आक्रमण करायचं आणि शत्रूवरती विजय प्राप्त करायचं किंवा जिंकून घ्यायचं. हालेलुया. या 3 गोष्टी येतात. तुम्ही संरक्षण नाही करू शकाल तर आक्रमण करू शकत नाही, आणि आक्रमण करू शकाल तर सुद्धा स्वतःच्या संरक्षणाबरोबर आक्रमण करायचं तुम्हाला. आणि जर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही परफेक्ट केल्या तरच तुम्हाला विजय मिळेल. हालेलुया. नाहीतर तुम्हाला विजय मिळू शकत नाही. नाहीतर तुम्ही मरणार असाल तर तुम्हाला विजय मिळून काय उपयोग? प्रेज द लॉर्ड. म्हणजे स्वतःचं संरक्षण जास्त महत्वाची गोष्ट. आणि म्हणूनच युद्धामध्ये या 3 गोष्टी मुख्यत्वे करून येतात. या 3 गोष्टीचं स्टेप आहे ती माणूस विसरतो आणि त्याला जिंकायची आशा असते. मला काहीतरी जिंकायचंय, मला प्राप्त करायचंय, मला मिळवायचंय. पण मिळवण्या अगोदर स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. संरक्षण करत नसाल तर तुम्हाला जिंकताच येणार नाही, आणि जिंकून सुद्धा तुम्हाला फायदा पण होणार नाही. त्याचा काय, तुम्हाला स्वतःला जर फायदा व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला संरक्षण करता आलं पाहिजे. हालेलुया. आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. पण विश्वासाच्या युद्धामध्ये या 3 गोष्टी सुद्धा त्या लोकांनी फॉलो केले. 11वा अध्याय तुम्ही जर पूर्ण वाचला तर तुम्हाला विश्वासवीरांची यादी दिली त्या ठिकाणी. कुणाची यादी आहे ती? विश्वासवीरांची. ते विश्वासाचे वीर होते. काय होते ते? विश्वासाचे वीर होते. हालेलुया. बाजूला सांगा तू पण विश्वासाचा वीर असायला हवा. विश्वासाचा वीर ही खूप मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. कारण विश्वास वीर होणं म्हणजे अब्राहमासारखं खडतर प्रवास करावा लागतो. त्याच्यानंतर दानिएलसारखं परीक्षेतून जावं लागतं.
विश्वासवीर होणं म्हणजे 300 वर्ष हानोकासारखं देवाबरोबर चालावं लागतं. विश्वासवीर होणं म्हणजे कोणीही विश्वास ठेवलेला नसताना जगातून केवळ एकच कुटुंब हे देवावर विश्वास ठेवत होतं, नोहाचं कुटुंब. हालेलुया. हे विश्वासवीर करतो. आणि विश्वासवीर होणं म्हणजे त्या यादीत सामील होणं. हालेलुया. आणि त्या यादीत सामील होण्यासाठी खूप मोठा संघर्ष आहे. हालेलुया. विश्वासाचं युद्ध केल्याशिवाय तुम्ही जिंकू शकणार नाही, किंवा विश्वासाचं युद्ध केल्याशिवाय तुम्हाला आत्मिक युद्ध जिंकता येणार नाही. आणि म्हणून विश्वासाचं युद्ध करण्यासाठी तुम्हाला विश्वासाचं संरक्षण करावं लागेल. बाजूला सांगा, विश्वासाचं संरक्षण करावं लागेल. विश्वासाचं संरक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे. या जगामध्ये, आत्ताच्या सध्याच्या जगामध्ये आपण कुणावर विश्वास ठेवतो माहितीये? देवावरती विश्वास ठेवतो आपण. कुणावरती? लाईट जाते वगैरे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नका देऊ, आपण देवाच्या वचनाकडे कॉन्सन्ट्रेट करूया, ते जास्त महत्त्वाचं. लक्षात घ्या, आपण कुणावरती विश्वास ठेवतो? माझ्यासोबत बोला. कुणावर विश्वास ठेवता तुम्ही? कोणत्या देवावर? ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. ज्याला एलोहिम म्हणतात. ज्याला काय म्हणतात? एलोहिम. एलोहिम म्हणजे काय? एलोहिम म्हणजे काय? पाठी म्हणून सांगा. एलोहिम म्हणजे क्रिएटर. एलोहिम म्हणजे निर्माण करणारा देव. हालेलुया. काय? निर्माण करणारा देव. निर्माण करणाऱ्या देवावर आपला विश्वास आहे. हालेलुया. याच्याविषयी नंतर आपण काहीतरी पाहू. पण आपला विश्वास हा या जगाची ज्याने निर्मिती केली, या जगाला जो चालवतो, या जगामध्ये जो या सर्व प्रकारच्या गोष्टीवर अधिकार ठेवतो, त्या परमेश्वरावर आपला विश्वास आहे. आणि जर परमेश्वरावर आपला विश्वास आहे तर त्या परमेश्वराच्या विश्वासाचं तुम्हाला आणि मला संरक्षण करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? संरक्षण करता आलं पाहिजे. कारण या विश्वासाचं संरक्षण करणं खूप मोठी गोष्ट आहे. योब असा एक व्यक्ती होता की ज्याला आपल्या विश्वासाचं, त्याचा जो देवावर विश्वास आहे त्या गोष्टीचं त्याला संरक्षण करायचं होतं. आणि कशा परिस्थितीत संरक्षण करायचं होतं? ज्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा देवावर विश्वास ठेवणं शक्य नाही, अशा परिस्थितीमध्ये त्याला विश्वासाचं संरक्षण करायचं होतं. हालेलुया. परिस्थितीचं संरक्षण करणं हे कठीणपणामध्ये, परिस्थितीचं संरक्षण करणं परीक्षांच्या मध्ये, आपल्या विश्वासाचं संरक्षण करणं परिस्थितीमध्ये, विश्वासाचं संरक्षण करणं परिस्थितीमध्ये, वाईट गोष्टींच्या मध्ये, आपली परीक्षा होत असताना, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये असताना, वेगवेगळ्या प्रकारे आपली टिंगल टवाळी केली जात असताना, आपल्या विश्वासाला वेगवेगळ्या प्रकारे चॅलेंज केले जात असताना, त्यावेळेस विश्वासाचं संरक्षण करावं लागतं. हालेलुया. आणि आत्ताच्या जगाची परिस्थिती सेम तशाच प्रकारची आहे. हालेलुया. आत्ताच्या जगामध्ये जो आपल्या विश्वासाचं संरक्षण करू शकला नाही तो नरकात जाणार. लक्षात घ्या. विश्वासाचं संरक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. विश्वासापासून ढळताना मी खूप लोकांना माझ्या लाईफमध्ये पाहिलेलं आहे. विश्वासापासून पाठीमागे जाताना काय झालं त्यांच्या जीवनामध्ये? काय झालं त्यांच्या जीवनामध्ये? शेजाऱ्याने त्यांची टीका केली, फक्त एवढंच झालं होतं. काय झालं त्यांच्या जीवनामध्ये? त्यांची प्रार्थना परमेश्वराने ऐकली नाही, लवकर ऐकली नाही. काही लोकांची प्रार्थना परमेश्वराने लवकर ऐकली नाही, म्हणून विश्वासापासून ते मागे गेले. काय झालं त्यांच्या जीवनामध्ये? त्यांचं लग्न योग्य म्हणजे त्यांना वाटत होतं त्या व्यक्तीबरोबर झालं नाही, म्हणून ते विश्वासापासून काय केले? पाठीमागे गेले. काय झालं त्यांच्या जीवनामध्ये? त्यांना पैसे मिळाले नाहीत, म्हणून ते पाठीमागे गेले. काय झालं? त्यांना नोकरी मिळाली नाही, म्हणून ते पाठीमागे गेले. काय झालं? त्यांचा बिझनेस चालला नाही, म्हणून ते मागे गेले. काय झालं? त्यांच्या जीवनामध्ये पती पत्नीमध्ये भांडणं झाली, म्हणून ते विश्वासापासून मागे गेले. काय झालं? तर त्यांच्या पतीचं व्यसन सुटलं नाही. काय झालं? तर त्यांची बायको सुधारली नाही. बऱ्याचशाच कारणं आहेत, अशी खूप काही गोष्टी आहेत की ज्यामुळे ते विश्वासापासून काय गेले? पाठीमागे गेले. पण या सगळ्यापेक्षा तुमचा आणि माझा परमेश्वर जो आहे तो महान आहे. हालेलुया. त्यांनी प्रार्थना नाही ऐकली तरी पण तो महान आहे. प्रेज द लॉर्ड. योब असं म्हणाला, माहिती आहे तुम्हाला? योब काय म्हणाला? की देवाकडून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का? हालेलुया. तुमच्यापैकी किती जण असे आहेत विश्वासणारे की जे असं म्हणू शकतील? प्रेज द लॉर्ड. प्रभूला खूप धन्यवाद. कारण लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण असं म्हणण्याच्या स्टेज पर्यंत येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण विश्वासाचं रक्षण केलं. कारण आपला विश्वास तोच आहे की देवा तू काही नको करू पण तू माझा देव आहे. करत नाहीस, माझी प्रार्थना ऐकतोस का नाही ऐकतो मला काही माहित नाही. माझ्या जीवनामध्ये संकट आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, दुःख आहे, वेदना आहेत, मला नावं ठेवलं जाते, माझी निंदा केली जात आहे, मला वेगवेगळ्या प्रकारे विश्वासापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तरी पण माझा विश्वास तुझ्यावरच.
हे आहे विश्वासाचं रक्षण Praise the करणं. Lord. कारण हा विश्वास जो आहे तो झाकून ठेवता येत नाही, तो प्रगट होतो. लक्षात घ्या, हा विश्वास तुमच्या बोलण्यातून प्रगट होतो, कृतीतून प्रगट होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीतून सतत आणि सतत प्रगट होत असतो. तो दाखवून देत असतो की माझा विश्वास देवावरती आहे. हालेलुया. तो व्यक्ती सतत दाखवून देत असतो. लक्षात घ्या, विश्वासाचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या अडचणीतून जावं लागेल, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येतून जावं लागेल, अडचणीतून जावं लागेल. ज्यावेळेस पण तुम्ही हे जाल त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्ही टिकून राहता त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही विश्वासाचं रक्षण केलेलं असतं. हालेलुया. कारण प्रार्थना परमेश्वर नेहमीच ऐकतो असं नाही. तुमचे निर्णय बरोबर असताना तुम्हाला योग्य रिझल्ट मिळतीलच असं नाही. लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला रिझल्ट, तुमचे निर्णय बरोबर पण आहेत पण रिझल्ट बरोबर मिळत नाहीये, रिझल्ट योग्य मिळत नाही, तरी सुद्धा तुमचा विश्वास देवावरच असला पाहिजे. हालेलुया. योग चुका करत नसून सुद्धा संकटात होता, योग पाप करत नसून सुद्धा अडचणीत होता. बरेच लोक, दानिएलाने पाप केलं नाही तरी सुद्धा सिंहाच्या गुहेत तो होता. हालेलुया. अब्राहामाने कोणत्याही प्रकारची चूक केलेली नसताना सुद्धा 25 वर्ष देवाने त्याला वाट पाहायला लागली. हालेलुया. नोहा वेगवेगळ्या प्रकारच्या देवावर विश्वास ठेवणारा होता तरी सुद्धा 1 वर्ष देवाने त्याला तारवामध्ये बंद करून ठेवलं होतं. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. एवढं कठीण काम देवाने त्याच्यावर दिलेलं होतं की 8च लोक जगातून, करोडो लोक आहेत जगात आणि 8 लोक फक्त वाचवले जातात आणि 8च लोक विश्वास ठेवतात. ही किती मोठी गोष्ट आहे. हालेलुया. तुमच्या कॉलनीत 100, 150, 1000 लोक असतील आणि त्यांच्यातून तुमचीच फॅमिली फक्त येशूवर विश्वास ठेवते आणि तुम्हाला वारंवार हे ऐकवलं जातं की तुझा काय एवढा देवावर विश्वास, आम्ही सगळे मेजॉरिटी मध्ये आहोत आणि तूच का देवावर विश्वास ठेवतोस. पण मेजॉरिटीला परमेश्वर महत्व देत नाही, तर एक विश्वासात उभे राहणाऱ्या त्या माणसाला परमेश्वर, मेजॉरिटीला परमेश्वर पाहत नाही. आणि म्हणून तर ज्यावेळेस कनान देशामध्ये लोकांना देवाला घेऊन जायचं होतं त्यावेळेस देव त्यांना सांगत होता की तुम्हाला देवाच्या विश्वासामध्ये टिकून राहिलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे. आणि देवानी लाखो लोकांना मारून टाकलं आणि 2च माणसं फक्त कनान देशात. हालेलुया. विश्वासात टिकलेले किती जण होते? 2च होते. हालेलुया. आज बरेच विश्वासणारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाचतात, पाहतात आणि बायबल वाचतात, प्रार्थना करतात, वेगवेगळ्या प्रार्थनांच्या मध्ये भाग घेतात. आज आपल्यावर भडीमार होत आहे. अक्षरशः जे संदेश आहेत किंवा जे काही आपल्याला उपदेश केले जातात या सगळ्याचा भडीमार केला जातो आपल्यावर. पण या सगळ्या भडीमारामध्ये सुद्धा विश्वासात टिकणारे खूप कमी माणसं आहेत. विश्वासाच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस ते खरोखर दानिएलासारखी ज्यावेळेस परीक्षा घेतली जाईल, खरोखर योबासारखी ज्यावेळेस परीक्षा घेतली जाईल, खरोखर ज्यावेळेस तुम्हाला येशू ख्रिस्तासाठी खास ज्यावेळेस पण तुम्हाला त्रास सहन करावा लागेल त्यावेळेस तुम्ही किती विश्वासात टिकणार आहात हे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. कारण खरं विश्वासाचं रक्षण आपल्याला त्याच वेळेस कळतं की आपण कशा प्रकारे रक्षण करत आहोत. माझ्या विश्वासाचं रक्षण मला करता आलं पाहिजे की माझा जिवंत देवावर विश्वास आहे आणि सर्व परिस्थितीमध्ये मी देवावर विश्वास ठेवतो. आणि असा जगात कोणीही व्यक्ती नाही की दानिएल नेहमीसाठी सिंहाच्या गुहेत राहिला नाही. हालेलुया. नोहा 1 वर्ष फक्त तारवामध्ये होता पण 1 वर्षानंतर मात्र त्यासाठी आशीर्वाद ठेवलेले होते. 25 वर्षानंतर अब्राहामासाठी परमेश्वराने आशीर्वादाची बेगबी केलेली होती आणि तिथून पुढे 75 वर्ष या इसाकासोबत तो राहिलेला आहे. हालेलुया. कारण जर परमेश्वराने तुम्हाला जास्त काळ वाट पाहायला लावली तर जास्त काळाचा आशीर्वाद पण असतो. हालेलुया. जास्त काळ जर तुमच्या जीवनामध्ये तुमची परीक्षा घेतली जात आहे तर तुमच्यासाठी आशीर्वादाची तयारी पण मोठीच केली जाते. विश्वासात तुम्ही कितपत टिकून राहताय आणि कितपत रक्षण करताय त्या विश्वासाचं, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. तुम्हाला रक्षण करता आलं पाहिजे की आपल्या स्वतःच्या विश्वासाचं तुमच्या बोलण्याद्वारे ते रक्षण करू शकताय. कारण आपण रक्षण कसं करणार आहोत, आपण आक्रमण कसं करणार आहोत, तर सैतानाला आपण हे वारंवार ठणकावून सांगणार आहोत की माझा परमेश्वरावर विश्वास आहे. जसा हबक्कुक म्हणाला. हबक्कुक काय म्हणाला? वाचा माझ्या बरोबर 2रा अध्याय, हबक्कुक 2रा अध्याय आणि 4थं वचन. हबक्कुक त्याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन आहे. 3रा अध्याय असेल. 3रा अध्याय 17 वचन. 2रा अध्याय ते ह्याच्याविषयी वचन. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेळीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, वेलवाळ्यातील कळप नाही तसे झाले, गोट्यात गुरढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावले, मला तारण देणाऱ्या देवाविषयी घेऊन लाज करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतोय मी? परमेश्वराच्या ठाई काय पावेन?
हर्ष पावे आणि मला तारण देणारा देवाच्या ठाई मी काय करेन, उल्हास पावे. हालेलुया. आणि काय काय होणार आहे, काय काय त्या जीवनामध्ये झालेलं आहे, म्हणजे हे सगळं जरी झालं तरी माझा देव महानच आहे, माझा परमेश्वर महानच आहे. योबाने ते केलं. हे विश्वासवीर जे ह्या ठिकाणी लिहिलेत ना, मोशेने ते केलं आणि अब्राहमाने ते केलं, दानिएलाने ते केलं, हनोकाने ते केलं, त्याच प्रकारे नोहाने ते केलं. या सगळ्या लोकांनी केलं, आपला विश्वास टिकवून ठेवला कठीण परिस्थितीमध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने अद्भुत अशा प्रकारची साक्षी केलेली आपल्याला पाहायला मिळते. हालेलुया. त्यांचं जीवन हे साक्षीने यासाठी भरलेलं होतं, आनंदाने यासाठी भरलेलं होतं की त्यांनी आपल्या शब्दाद्वारे विश्वासाचं रक्षण केलं. कारण या ठिकाणी हबक्कूक काय म्हणतो, जरी हे झालं तरी माझा देवावर विश्वास आहे. हालेलुया. जरी कठीण परिस्थिती असेल तरी देव माझा महानच आहे. जरी सर्व प्रकारच्या अडचणी आल्या तरी परमेश्वराच्या करुणेमध्ये, त्याच्या कोणत्याही कामामध्ये कधीच खंड पडत नाही. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही असं बोलताना त्यावेळेस तुमच्या विश्वासाचं तलवार चालवून, सैतानावरती तलवार चालवून तुम्ही रक्षण केलेलं असतं. हालेलुया. तुम्ही आक्रमण केलं असतं की सैताना, मला माझ्या जीवनामध्ये तुला थारा नाही. हालेलुया. योबाच्या तोंडून ते वधवण्यासाठी सैतानाने हे सगळं केलं. माहिती तुम्हाला, वधवण्यासाठी. त्याला वधवायचं होतं की देव चुकीचा आहे आणि हे त्याला वधवायचं असल्यामुळं वारंवार तो त्याच्या जीवनामध्ये संकट आणत राहिला, देवाला विनंती करत राहिला आणि देवाने त्याला परवानगी दिली आणि देवाला ही खात्री होती की माझ्यावर योब कोणत्याही परिस्थितीत विश्वास करतो. हालेलुया. माझ्यावरच्या विश्वासात तो ढळणार नाही आणि ज्यावेळेस पण विश्वासाची परीक्षा घेतली जाईल त्यावेळेस तो रक्षण करेल त्या विश्वासाचं. हालेलुया. तुम्ही तुमच्या विश्वासाचं रक्षण करायला तयार आहात. तुमच्या जीवनामध्ये लक्षात घ्या, अशा प्रकारच्या परिस्थितीत तुम्ही जाल त्यावेळेस पण सैतान कदाचित तुमच्यासाठी परवानगी मागेल आणि परवानगी मागितल्यानंतर तुम्ही काय कराल त्यावेळेस, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून विश्वासाचं रक्षण आपण केलं पाहिजे. विश्वासाचं रक्षण करणं ही आपल्यासाठी जबाबदारी दिली परमेश्वराने. कारण विश्वासाच्या युद्धामध्ये तुम्हाला विश्वासाचं रक्षण करता आलं पाहिजे. त्याच प्रकारे आपल्या विश्वासात आपल्याला काय करता आली पाहिजे, वाढ करता आली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जशा प्रकारे आपण आक्रमण करतो तशा प्रकारे विश्वासात काय होते बरं, वाढ होत राहते. माझ्या बरोबर करा रोमकरास पत्र याचा 4था अध्याय. अब्राहामाविषयी आपण या ठिकाणी वाचू. रोमकरास पत्र 4था अध्याय 1 ते 5 वचन. तर मग आपला पूर्वज अब्राम याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे, कारण अब्राम कर्माने नीतिमान ठरला असला तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्वाचे गणण्यात आले. आता जो काम करीतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करीत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवण्यावर विश्वास ठेवतो, त्याला विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे माहिती आहे, अब्रामासाठी त्याचं काम, त्याचं कृती, त्याचं जे काय आहे या सगळ्या गोष्टी जम्यातच धरलेल्या नाहीत परमेश्वराने. परमेश्वराने काय जम्यात धरलेलं आहे, फक्त त्याचा विश्वास जम्यात धरला. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, जर तुमचा विश्वास मोठा असेल तर तुम्ही विश्वासाने तारण पाहू. बाजूला सांगा, खूप मोठी गोष्ट आहे बरं. तुम्हाला माहित आहे, ह्या जगातलं पहिलं संजीवन जे आहे मंडळीमध्ये, पहिलं संजीवन जे आलं म्हणजे ज्याला प्रोटेस्टंट म्हणतात, ज्याला प्रोटेस्ट झालं, चर्चमध्ये प्रोटेस्ट झालं, ती गोष्ट जी झाली, जी प्रोटेस्ट झाले किंवा ज्याला संजीवन आलं, ते संजीवन ह्या वचनावरती आलेलं आहे. म्हणजे रोमकराचं पत्र जे 4था अध्याय 5वा अध्याय, रोमकराच्या पत्रातलं मार्टिन लुथरनी रोमकराच्या पत्रातलं ते वचन वाचलं की नीतिमान विश्वासानं जगेल. हालेलुया. काय वाचलं त्यांनी, की नीतिमान कशानं जगेल, विश्वासानं जगेल. मग त्याच्या अगोदर काय केलं जात होतं, नीतिमान विश्वासानं जगेल अशा प्रकारच्या गोष्टीच केल्या जात नव्हत्या. त्याच्या अगोदर कर्मकांड, त्याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारच्या विधी आणि वेगवेगळ्या प्रकारची अशा गोष्टी की ज्याला नीतिमान म्हणता येईल, म्हणजे ते कर्म केल्यानंतरच नीतिमान होईल, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात होत्या. आणि म्हणून त्यातून बाहेर काढण्यासाठी हे वचन परमेश्वराने मार्टिन लुथरला दाखवलं. मार्टिन लुथर ते वाचलं, मंडळीमध्ये उठाव केला आणि मोठं संजीवन आलं. आणि आज आपण या ठिकाणी सगळे प्रोटेस्टंट म्हणून बसलेलो आहोत आणि त्या वचनावर आपला विश्वास आहे की नीतिमान कशाने जगेल, हालेलुया. नीतिमान विश्वासाने जगेल. आपल्या जीवनामध्ये कदाचित तुम्ही उपवास करून जगेल असं म्हणत असाल, कदाचित तुम्ही म्हणत असाल की मी प्रार्थना केल्याने जगेल. नाही, लक्षात घ्या, प्रार्थना करणं गरजेचं आहे, उपवास करणं पण गरजेचं आहे. पण तुमचा विश्वास नसेल आणि तुम्ही प्रार्थना करत असाल तर त्या प्रार्थनेला काही अर्थ नाही. आणि तुम्ही जर विश्वास नसेल आणि तुम्ही उपवास करत असाल तर त्या उपवासाला काही अर्थ नाही. विश्वासाने उपवास केले पाहिजेत, प्रार्थना ही विश्वासाने केली गेली पाहिजे. आध्यात्मिक गोष्टी तुम्ही करत असाल, वेगवेगळ्या
प्रकारचं आध्यात्मिक तुम्ही दान देत असाल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असाल, पण हे करत असताना तुमच्यामध्ये विश्वास असलाच पाहिजे. हालेलुया. अब्रामाजवळ एकच गोष्ट होती आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि ती कोणती गोष्ट होती? विश्वास. कारण त्याला या गोष्टीवरती विश्वास होता की माझा मुलगा जरी मेला तरी त्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य देवाला. हालेलुया. हा विश्वास खूप मोठी गोष्ट आहे. हालेलुया. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये, कारण इतक्या वर्षांनी त्याला मुलगा झालेला होता आणि 13 वर्ष त्याच्याबरोबर राहिलेला आहे आणि 13 वर्ष इतकं दिवस राहिल्यानंतर सुद्धा देव ज्यावेळेस अर्पण करायला सांगतो त्यावेळेस तो हसत हसत अर्पण करतो, कुरकुर न करता, वादविवाद न करता, देवाबरोबर कोणत्याही प्रकारचे संभाषण त्याचं होत नाही, तो बायकोला काही सांगत नाही, या सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि तो हसत हसत अर्पण करतो. याचं कारण होतं की त्याच्याजवळ सर्वात मोठी गोष्ट होती ते म्हणजे विश्वास. हालेलुया. त्याच्यामध्ये त्याने वाढ घडवली. माहिती तुम्हाला, त्याच्यात वाढ घडवत होता तो, सतत आणि सतत त्याच्यात वाढ होत होती त्याच्या जीवनामध्ये. कारण 25 वर्षापर्यंत त्यानं विश्वासाची काय लढलेली होतं? युद्ध लढलेलं होतं. सतत तो त्या युद्धामध्ये होता आणि युद्धातून तो आता विजयी झालेला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या 13 वर्षामध्ये इतक्या स्टेज पर्यंत आलाय की स्वतःचा मुलगा सुद्धा तो अर्पण करतो. हालेलुया. स्वतःच्या मुलाची सुद्धा किंमत करत नाही. देव त्याचा मुलगा घेणार नव्हता, लक्षात घ्या, पण त्याची परीक्षा घेतली जाते. देव त्याच्या मुलाला मारण्यास सांगणार नव्हता किंवा देव त्याच्या मुलाचा प्राण घेऊन खुश होणार नव्हता, पण परमेश्वराला त्याची परीक्षा घ्यायची होती की तो विश्वासामध्ये कितपत वाढलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सतत तुमच्या विश्वासात काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. बरेच लोक जे आहेत ते पहिल्या वर्षात विश्वास ज्यावेळेस येतात ना प्रार्थने, त्यावेळेस त्यांच्या विश्वासात खूप मोठी वाढ झाली, खूप विश्वास असतो त्यांचा देवावर. आणि देवावर अगदी ते म्हणाले तू उंच बुरजावर जा, आणि देवाने त्याला सांगितलं उंच उडी, तिथून उडी मार, तर ते मारायला तयार असतात. पहिल्या वर्षी. कोणत्या वर्षी? पहिल्या वर्षी. पण जसं ते पुढे जातात ना, उलट होतं त्यांचं. वाढ व्हायला हवी तर त्यांच्यामध्ये काय होत जातं? कमी 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 होत जातं आणि त्यांचा ह्या गोष्टीवर कमी कमी विश्वास होत जातो. मग विश्वासात ते हळूहळू 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, त्याच्यानंतर त्यांचा विश्वासात ते काय होतात बरं? कमी कमी होत जातात. मग देव आजार बरा करतो या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो. देव त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कारिक गोष्टी करू शकतो या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो. देव ते प्रार्थना पण करतात, रोज उपवास पण करतात, चर्चमध्ये पण येतात, पण त्यांच्या विश्वासात वाढ मात्र होत नाही. हालेलुया. तुमच्या विश्वासात काय झाली पाहिजे? रोज वाढ झाली पाहिजे. तुम्ही डोकं दुखण्यासाठी प्रार्थना करता, चांगली गोष्ट आहे, ते बरं झालं, तर तुम्ही या गोष्टीपर्यंत यायला पाहिजे की एखादा लंगडा माणूस आहे आणि तो बरा होईल माझ्या प्रार्थनेने. हालेलुया. या विश्वासापर्यंत तुम्ही यायला पाहिजे. डोकं दुखण्यासाठी तुम्ही 1 वेळा, 2 वेळा, 10 वेळा प्रार्थना करा आणि नाही झालं तर सतत 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 तुम्हाला प्रार्थना करत राहिली पाहिजे. आणि नंतरच त्याच गोष्टी म्हणजे 10 वेळा प्रार्थना केली तर 11व्या प्रार्थनेला मात्र परमेश्वर चमत्कार करतो. हालेलुया. कारण सतत तुम्ही ते करत राहिलं पाहिजे. कारण वाढ कधी होते माहितीये? एकच गोष्ट सतत करत राहील. विश्वास ठेवल्याने, विश्वास ठेवल्याने, विश्वास ठेवल्याने, विश्वास ठेवल्याने, इतका विश्वास तुम्ही ठेवताय, इतका विश्वास ठेवताय, देव पण शेवटी म्हणतो की आता विश्वास ठेवतेस ना तू, तर हे मी गोष्ट करणार. हालेलुया. अब्रामाने 25 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? 25 वर्ष. हालेलुया. नोहाने 120 वर्ष वाट पाहिली. हालेलुया. देवाने त्याला काय सांगितलं होतं? तारू बनव. आणि तारू बनवण्यासाठी 120 वर्ष लागले. म्हणजे 120 वर्षाचा मोठा काळ गेला. आणि त्या 120 वर्षाच्या काळामध्ये तो लोकांना सांगत राहिला, तारू बनवत राहिला, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घेऊन. कारण तुम्हाला ठाऊक आहे का की जगामध्ये ज्यावेळेस पण आपण अशा प्रकारच्या गोष्टी करतो त्यावेळेस लोक आपल्याला नावं ठेवतात आणि सर्वात खच्चीकरण आपल्या आजूबाजूच्या माणसांच्याकडून जास्त होतं. देव असं करणार आहे का? देव असं कधी करत नसतो. मी ज्यावेळेस हे चर्च बिल्डिंग बांधायचा विचार केला ना, त्यावेळेस मी बऱ्याच लोकांना सांगायचो, बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी सांगायचो. आणि ज्यावेळेस आपण खरोखर ज्या विश्वासामध्ये वाढत असतो ना, त्यावेळेस आपल्याजवळ खूप आवेश असतो. आणि मी आवेशाने बोलायचो की मी चर्च बिल्डिंग आम्ही बांधणार आहोत आणि त्या ठिकाणी आराधना आहोत. त्यावेळेस ते मला म्हणायचे, शांत बस, तू पोरकट आहे, काय करणार आहे, उगेच काय तर सांगू नका. बरेच लोक आता सुद्धा मला आता सुद्धा मी ज्यावेळेस एखादं दर्शन सांगतो त्यावेळेस मला म्हणतात असं काहीतरी औचित्य घडणाऱ्या गोष्टी, म्हणजे जे आपण ऐकलं नाही आणि ज्या गोष्टी कधीच होणार नाही असं काहीतरी सांग, आणि ते कधी होणार नाही. पण लक्षात घ्या, देव सर्व काही करायचं. हालेलुया. स्पष्टपणे सांगतं की विश्वास ठेवणाऱ्यांसाठी काहीच अशक्य नाही. हालेलुया.
देवाकडून मोठ्या मोठ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सतत तुम्हाला विश्वास ठेवत जावं लागेल. आज तुम्ही सायकलसाठी प्रार्थना करताय, उद्या टू व्हीलर साठी प्रार्थना करताय, त्याच्यानंतर तुमची ही स्टेज गेली पाहिजे की तुम्हाला फोर व्हीलर साठी प्रार्थना करता येईपर्यंत. तुम्ही सायकल साठी विश्वास ठेवला नाही तर फोर व्हीलर साठी कधीच विश्वास ठेवणार नाही. हालेलुया. पण तुम्हाला सुरुवात त्या गोष्टीपासून केली पाहिजे की वार 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 माझ्या जीवनामध्ये सतत सतत गोष्टीमध्ये, मी तुम्हाला एक एक उदाहरण सांगत आहे पण त्या उदाहरणांच्या मध्ये बऱ्याचशा गोष्टी येतील. म्हणजे मग तुमच्या जीवनात एखादी प्राप्त करण्याची गोष्ट असू द्या, तुम्ही आजारासाठी प्रार्थना करण्याची गोष्ट असू द्या, तुमच्या जीवनात संकट असू द्या, अडचण असू द्या, तुमची कौटुंबिक समस्या असू द्या, आर्थिक कोणत्या गोष्टी असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकताय. हालेलुया. आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करत असताना ही खात्री बाळगू शकताय की देव ही गोष्ट करेल. आणि मग एक वेळा, दोन वेळा, 10 वेळा या गोष्टी परमेश्वर करणार नाही, पण सतत करत राहिल्याने, सतत करत राहिल्याने, सतत करत राहिल्याने तुमच्या विश्वासात वाढ होत राहील. आणि या स्टेज पर्यंत तुम्ही या की कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वर ते करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, विश्वासाची वाढ ही आपल्या बोलण्यातून, आपल्या कृतीतून, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये घडत असलेल्या सर्व गोष्टीतून होत असते. आज तुम्ही एक वर्ष, समजा एक वर्ष तुम्ही विश्वासात आहात, काही लोक आज पहिल्यांदा आले असतील किंवा काही लोक आज असे असतील की जे एक आठवडा, 2 आठवडे, 1 महिना झाला असेल त्यांना. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर तुमच्या सतत विश्वासामध्ये वाढ होत गेली पाहिजे. देवाची ओळख तुम्हाला झाली पाहिजे, देवाचं नाव तुम्हाला जास्त ओळखता आलं पाहिजे, देवावर तुम्हाला जास्त विश्वास ठेवता आला पाहिजे आणि देवामध्ये सतत आणि सतत तुमची वाढ होत राहिली पाहिजे. माझ्या बरोबर एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला अधिक स्पष्टीकरण मिळेल. गलतीकरास पत्राचा 3रा अध्याय 1 ते 5 वचन. अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खेळणारा येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता त्या तुम्हाला कोणी मुळे घातली आहे? तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्याने आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्ण ऐकण्याकडून मिळाला? इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यायचं आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णता मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतके दुःख सोसले, हे व्यर्थ काय? याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हास आत्मा पुरवतो व तुम्हामध्ये अद्भुते करतो तो नियमशास्त्रातील कृत्याने करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास असणाऱ्यांना भेटलेलो आहे. 20 वर्षापासून ज्यांचा विश्वास आहे त्यांना मी भेटलो आणि ज्यांची पिढी एक विश्वासामध्ये गेलेली आहे, विश्वासणाऱ्यांच्या मध्ये, आणि त्यांनी बायबल भरपूर वेळा वाचलेलं आहे, अशा लोकांना मी भेटलो. पण त्यांचा विश्वास हा एका नवीन विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या लेवलचा सुद्धा नसतो. का माहितीये? कारण त्यांनी इतक्या वर्षामध्ये 5 वर्ष असतील, 10 असतील, 20 वर्ष असतील, त्या विश्वासामध्ये वाढच घडवलेली नसते. त्यांना त्या गोष्टीविषयी जास्त गांभीर्यच नसतं. माझा देवावर विश्वास आहे, मी येशूवर विश्वास ठेवला, मी तारण प्राप्त केलं आणि मी स्वर्गात जाणार आहे, इतकंच आहे फक्त आत्मिकता. बाकी याच्या पलीकडे जास्त काही सांगू नका आणि जास्त काही वाढ करण्याच्या गोष्टी बोलत राहू नका, कारण तितकंच आहे. देवाकडून मला सोनं मिळालं, देवाकडून मला दागिने मिळाले, देवाकडून मला कपडे मिळाले, देवाकडून मला गाडी मिळाली, देवाकडून मला घर मिळालं, बस इतकं आहे. आणि परमेश्वराने मला खूप आशीर्वादित केलेलं, मी खूप आनंदी जीवन जगतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, देवाकडे याच्यापेक्षा पण जास्त काय आहे. हालेलुया. देवाकडे याच्यापेक्षा पण जास्त आहे, कारण तुमचं जीवन त्याला प्रभावी बनवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, अब्रामाकडे या सगळ्या गोष्टी नव्हत्या का? पण अब्रामाला परमेश्वराने उलट जायला सांगितलं. अब्रामाला सांगितलं हे सगळं सोड आणि मी तुला दाखवीन ते देश. हालेलुया. म्हणजे त्याचं घर, त्याची प्रॉपर्टी, त्याची संपत्ती सगळं काही सोड आणि कुठे जा? मी दाखवीन ते देशात जा आणि मी तिथं तुला आशीर्वाद दे. हालेलुया. आता हे परमेश्वराने त्याला तिथं आशीर्वाद देण्यासाठी सांगितलेलं होतं. आणि बायबल असं सांगतं की कोणत्याही प्रकारचा विचार न करता, कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता अब्राम आहे असा त्या ठिकाणाहून निघाला. आहे असं त्याचं सगळं काही संपत्ती त्यानं सोडली, सगळं काही सोडलं आणि तो एक वेगळ्या प्रकारचा विश्वास होता. आणि 25 वर्षानंतर परमेश्वराने या स्टेज पर्यंत त्याला आणलं की तुझा स्वतःचा मुलगा ज्याला तुला म्हातारपणी जन्मलेला आहे त्याला घेऊन चल आणि मी सांगतो त्या ठिकाणी त्याचा अर्पण कर. हालेलुया. म्हणजेच काय की जो व्यक्ती संपत्ती सोडणारा आहे त्याला या स्टेज पर्यंत परमेश्वर घेऊन येतो की तो स्वतः, आता त्याला परमेश्वर संपत्ती नाही मागत, लक्षात घ्या. आता त्याला त्याची गाढव आणि त्याचं जे असलेलं सोनं नाणं नाही मागत, आता त्याला परमेश्वर त्याचा मुलगा मागत. हालेलुया. लक्षात मी तुम्हाला काय सांगतो, या कठीण प्रवासामध्ये 13+ पासून ते 25 या एवढ्या वर्षामध्ये त्याचा विश्वास इतका वाढलेला होता की आता संपत्ती त्यासाठी मोठी गोष्ट होती. संपत्ती त्याने सहज सोडली असती, कारण का
त्याला संपत्तीविषयी आता प्रेम राहिलेलं नव्हतं. त्याला आता प्रेम कशाविषयी होतं? मुलाविषयी होतं. आणि इतक्या वर्षांच्या मध्ये त्याचा विश्वास इतका वाढला होता की तो हसत हसत आपल्या मुलाचा आदर करतो. Praise the Lord. मी तुम्हाला काय सांगितलं माहितीये, 5 वर्षापासून तुम्ही विश्वासात, तर 1 वर्षापेक्षा 5 वर्षाचा व्यक्ती विश्वासात मजबूत जास्त असला पाहिजे. बऱ्याच विश्वासणाऱ्यांना 5 वर्षापासून 10 वर्षापासून असलेले मी पाहतो आणि त्यांच्या जीवनात ते सहज देवाविषयी कुरकुर करतात. सहज एखादी प्रार्थना नाही ऐकली, देव कुठं काय काम करतो सहज म्हणतात. पण हे म्हणताना तुम्ही 1000 वेळा डोक्यात विचार केला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये हजारो कामं परमेश्वराने केली. हालेलुया. किती कामं केली? 1000 वेळा. आणि देव महान आहे, तुमच्या कामापेक्षा महान आहे. हालेलुया. पण बरेच लोकांना क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीसाठी देवाविरुद्ध कुरकुर करताना मी पाहिजे. त्यांच्या विश्वासात वाढ नाही झालेली बरं. आणि हे खेदाने सांगावं लागते, तुमच्या विश्वासात वाढ झाली असेल तर तुमच्या तोंडून चुकून सुद्धा असा शब्द बाहेर पडणार नाही की जो देवाविरुद्ध असेल. हालेलुया. बायबल असं सांगतं की योबाने आपल्या तोंडातून एक सुद्धा शब्द देवाविषयी बोलला नाही आणि शैतान वारंवार त्याच्याकडून हे वधवण्यासाठी प्रयत्न करत होता, पण तो कधीच बोलला. हालेलुया. तुमच्या तोंडून हे बोलणं त्याला भाग पडावं, तुम्हाला भाग पडावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तुमची परीक्षा घेतली जाईल. पहिली गोष्ट तुम्हाला संरक्षण करायचं आहे विश्वासाचं, टिकून ठेवायचं आणि सतत कबूल करत राहायचंय की माझा देवावर विश्वास आहे, माझा देवावर विश्वास आहे. आकाश पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वरावर मी विश्वास ठेवतो. ज्यानं निर्माण केलं, ज्यानं मला तयार केलं, ज्यानं मला आशीर्वाद दिला, त्याच्यावर माझा विश्वास आहे. माझ्या जीवनामध्ये सतत परमेश्वर काम करत आहे, करत राहील इथून पुढे. आणि माझं डेस्टिनेशन जे आहे, जे परमेश्वराने मला दिले, तिथपर्यंत मी विश्वासाने पोहोचणार आहे. हालेलुया. ही गोष्ट तुम्हाला सतत बोलत राहा. तुम्ही स्वतःचं संरक्षण करताय, विश्वासाचं रक्षण करताय त्यावेळी. आणि तुम्हाला वाढ करत राहायचे. तुमचा आज विश्वास थोडा आहे, त्याच्यामध्ये 10 वर्षांनी वाढ होत गेली पाहिजे. आज जे तुम्ही सोडू शकताय ती गोष्ट तुम्हाला 10 वर्षानंतर अगदी क्षुल्लक वाटली पाहिजे. तुम्हाला 10 वर्षांनंतर सुद्धा ती प्रिय वाटत असेल, तुम्हाला परमेश्वर असं म्हणत असेल की नाही हे तुला सोडायला हवं आणि तुम्ही संघर्षच करत असाल त्या गोष्टीसाठी, तर निश्चित अर्थाने लक्षात घ्या तुम्ही विश्वासात वाढलेले नाही. बरेच लोकांना व्यसन सोडताना मी संघर्ष करताना पाहिजे. किती वर्ष झाले बाप्तिस्मा घेऊन? 5 वर्ष. आणि व्यसन सोडताना ते काय करतात? संघर्ष करतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी सोडताना ते संघर्ष करतात. का संघर्ष करतात माहिती आहे? त्यांच्या विश्वासात वाढच नाही झाली. वाढ नाही झाली म्हणून संघर्ष करतात. तुम्हाला वाढ झाली असती तर तुम्ही संघर्ष केला नसता. तुम्हाला क्षुल्लक एका क्षणी तुम्ही म्हटलं असता, पास्टर हे का मी सोडलं, चला आत्ताच मी सोडून दिलं, मी ही गोष्ट द्यायला तयार आहे प्रभूसाठी. हालेलुया. बरेच लोक प्रार्थनेला त्यांना लोकांना सुवार्थ सांगायला जड जाते. का? कारण त्यांची विश्वासात वाढ झालेली नाही. हालेलुया. त्यांच्या विश्वासात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यांना आज सुद्धा भीती वाटते देवाचं वचन सांगायला. का भीती वाटते? कारण त्यांच्या विश्वासामध्ये कसल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. विश्वासात वाढ झालेला मनुष्य तो सहज सुवार्थ सांगतो. सहज तू म्हणतो पास्टर हे नवीन करा, 2 काय मला 4 द्या. प्रेज द लॉर्ड. 2 द्यायला लाज वाटते लोकांना. कारण का? विश्वासात काय झाले नाही? वाढ नाही झाली. वाढ झाली असती तर तुम्ही अजिबात त्या गोष्टीची चिंता केली नसती. आज सुद्धा तुम्हाला कोणतरी दान द्यायला संदेश द्यावा लागत असेल तर तुमची विश्वासात वाढच नाही झाली. कारण तुम्ही अनुभवच नाही घेतला की देव देतो. प्रेज द लॉर्ड. देव परत देतो. देव कर्जदार राहत नाही कोणाचा. देव दशमांश दिल्यानंतर आपल्याला परत देतो. या गोष्टी तुम्हाला जर माहिती झाली नसतील 5 वर्षात किंवा 10 वर्षात तर तुम्ही विश्वासात वाढलाच नाही. हालेलुया. कारण विश्वासात तुमच्या वाढ झाली असती तर तुम्हाला देवाला देताना आनंद वाटला. हालेलुया. असं वाटलं असतं की अरे प्रभू देतोय, माझा अनुभव आहे आणि मी काही हरकत नाही, मला कोणी संदेश द्यायची गरज नाही, मी देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही संदेश देण्याची गोष्ट नाही, लक्षात घ्या. कारण 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या माणसाला जर पुन्हा एकदा सांगावं लागत असेल तर निश्चित अर्थाने वाढच नाहीये. तुम्ही आपल्या लहान बाळाला जशा प्रकारे एखाद्या लहान बाळाला आपण सेरलॅक देतो, दूध बिस्किट देतो आणि त्याच्यानंतर ते 15 वर्षाचं होतं तरी पण त्याला सेरलॅकच देताय तुम्ही, दूध बिस्किट देताय, चालेल? नाही चालणार. का नाही चालणार? कारण त्याला आता मटण खाण्याची वेळ आलेली आहे. हालेलुया. पण काही लोकांना मटण खाण्याच्या परिस्थितीत ते आलेलेच नसतात. त्यांना अजून सुद्धा सेरलॅकच पाहिजे. आणि म्हणून पाऊल काय म्हणतो माहिती आहे? अजून सुद्धा तुम्हाला जड अन्न चालत नाही. का चालत नाही? कारण तुम्ही आत्म्याने सुरुवात केली आणि आता पूर्णत्व कशाने मिळवायचं? तुम्हाला देहाने पूर्णत्व मिळवायचं आहे. बऱ्याच लोकांनी आत्मिक मंडळ्या सोडून अशा प्रकारच्या मृत मंडळांचे सभासद झालेले मी पाहिले. का मृत मंडळांचे सभासद झाले ते? कारण त्यांना आता देहाने पूर्णत्व मिळवायचं आहे. त्यांना लोकसंख्या पाहतात ते, त्यांना आत्मिक गोष्टी दिसत नाही, त्यांना देवाचं खरं वचनाचं शिक्षण दिसत नाही, त्यांना काय चमक दिसते. त्याच्या पास्टरच्या हातात घड्याळ आहे मोठं, पास्टरच्या हातात मोठं घड्याळ आहे, मग पास्टर खूप आत्मिक असेल, असा एक गैरसमज झालेला आहे. पास्टरचं खूप मोठ्या स्क्रीनवरती सापडलं जातं.
आता ते सगळेच अशा प्रकारचे चुकीचे काम करतात मी असं म्हणत नाही, पण लक्षात घ्या मॅक्झिमम लोकांची आज मेंटॅलिटी काय झालेली आहे माहिती आहे, चमक दमक गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, चमक दमक असणारे सगळेजण त्या स्वर्गामध्ये जातील याची खात्री बाळगू नका. कारण खूप लोक नरकाच्या दिशेने जात आहेत. का माहितीये? कारण त्यांना केवळ आणि केवळ इतकंच सांगितलेलं आहे, येशूवर विश्वास ठेव, चमत्कार होतो, बस तुझ्या जीवनामध्ये चमत्कार झाला, आजार बरा झाला, हे आशीर्वाद मिळाला, साधन संपत्ती मिळाली, धन संपत्ती मिळाली, संपलं. ह्याच्या पलीकडे येशू, देव, बायबल या सगळ्या गोष्टी काहीच माहित नाही. पण या सगळ्या पलीकडे देव आहे. हालेलुया. आणि या सगळ्या पलीकडे परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस पण तुमच्या जीवनामध्ये विश्वासाची परीक्षा घेतली जाईल त्यावेळेस तुम्ही विश्वासात दृढ असलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे संरक्षण करा, दुसरी गोष्ट वाढ करत राहा, सतत वाढ करा. आज ज्या गोष्टी तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट वाटते ती उद्या तुम्हाला क्षुल्लक वाटली पाहिजे. हालेलुया. आणि जर उद्या क्षुल्लक वाटणार नसेल तर तुमची वाढ झालेली नाही. लक्षात घ्या, आज तुमचं जीवन तुम्हाला मूल्यवान वाटतंय, चांगली गोष्ट आहे, मूल्यवान असावं. पण उद्या मात्र ज्यावेळेस तुम्ही 10 वर्षांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवताय, येशू ख्रिस्तोपर्यंत जर आला नाही तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला तुमचं जीवन मूल्यवान नाही वाटलं पाहिजे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे माझं जीवन, मी जीव सुद्धा येशूसाठी द्यायला तयार आहे. हालेलुया. पण त्या स्टेज पर्यंत माणसं जातच नाही. आणि त्या स्टेज पर्यंत तुम्ही प्रत्येकाने गेलं पाहिजे. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे. त्या स्टेज पर्यंत अब्राहम गेला, नोहा गेला, त्या स्टेज पर्यंत दानियल गेला. दानियलाची सुरुवात कुठून झाली होती माहितीये? प्रेज द लॉर्ड. कुठून झाली होती? जेवणाचा त्याग करण्यापासून झाली. कुठून झाली होती सुरुवात? जेवणा. तो कधी केवढा होता तो त्यावेळेस? एकदम यंग होता, म्हणजे त्याला किशोरवयीन म्हटलं जातं. काय होता तो? किशोरवयीन होता, तरुण होता. आणि तरुण असताना त्याची सुरुवात कुठून झाली होती? जेवणाचा त्याग करण्यापासून झाली होती. पण स्टेज कुठे गेली? शेवटची स्टेज कुठे होती माहिती त्याची? तो सिंहाच्या गुहेत बसलेला होता प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. सिंहाच्या गुहेत शेवटची स्टेज कुठे होती? तो सिंहाच्या गुहेत होता. आणि तिथपर्यंत विश्वासाची परीक्षा घेतली जाते. हालेलुया. तिथपर्यंत सिंहाची तोंड देवदूतांनी स्वतः येऊन बंद करताना ते डोळे पाहिले. प्रेज द लॉर्ड. पण जेवणापासून सुरुवात केली होती. हालेलुया. त्याची स्वार्थ झाली का नाही झाली? प्रेज द लॉर्ड. नाहीतर तो जेवणासाठी संघर्ष करत बसला असता. जर जेवणासाठी त्यानं त्या ठिकाणी जेवणाचा त्याग केला नसता तर जेवणासाठी संघर्ष आहे. मटण कसं सोडू? बस मटण आहे आज, कसं काय मी उपास झालं? तुमच्या विश्वासाची परीक्षा होईल. हालेलुया. माणसांची आज 5-5, 10-10 वर्षाच्या विश्वासणाऱ्यांची अशी मटणाचीच अजून परीक्षा चालू आहे. अजून त्यातच आहे. अजून पार्टी कसं काय सोडू? प्रार्थना की पार्टी, दोन्हीपैकी चॉईसच त्याला नाही. आणि डोळे बंद करून तुम्ही म्हटलं पाहिजे प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. पण पार्टी की प्रार्थना ह्याच्यामध्ये अजिबात निवड करायला जमत नाही. कारण विश्वासात वाढ झालेली. आणि जे सैतानाला आवडतं तेच माणूस निवडतो जास्त. का निवडतो काय माहितीये? कारण वाढ नाहीये. तुमच्या जीवनामध्ये वाढ झाली पाहिजे. तुम्ही 5 वर्षानंतर सुद्धा पार्टीच निवडत असाल तर तुमची वाढ नाही झाली. अजून तुम्ही तिथंच आहात जिथं सुरुवात केली होती. दानियेलाच्या तिथंच त्याच ठिकाणी जेवणाच्या ठिकाणीच आहात. तुम्ही गुहेत जाणार नाही लोक. परमेश्वर तुम्हाला तिथं नेणार नाही. तुम्ही पाहणार नाही कधीच की देवदूत परमेश्वर येऊन सिंहाचं तोंड पण बंद करतो. हालेलुया. आणि राजा सुद्धा स्वागताला उभा राहतो आणि म्हणतो की दानियेला तू जिवंत आहेस का? परमेश्वर करू शकतो. पण हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं? वाढ होतं. स्टेप बाय स्टेप तुमची वाढ होत गेली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे तुम्ही आर्थिक गोष्टी असाल, काही का असाल, कारण वाढ जो करतो तो देवाकडून भरपूर प्राप्त करतो. प्रेज द लॉर्ड. पुढची स्टेप काय आहे बरं? वाढ करण्याबरोबर जिंकायचे. आता तुम्ही काय केलं? तुम्ही संरक्षण केलं, त्याच्यानंतर तुमची वाढ गेली म्हणजे आक्रमण केलं तुम्ही. आणि आता तुम्हाला काय प्राप्त करायची वेळ आली तुमची. आता काय वेळ आलेली? प्राप्त करायची. कारण वाढ होती त्याला प्राप्त पण होत राहतं. हालेलुया. सतत आणि सतत वाढ होत राहते. दानियेलाच्या काळामध्ये राजा बदलला पण दानियल बदलला नाही. दानियल बदलला का? दानियल तोच अधिकारी होता. जो अधिकार दानियेला होता तोच दानियल. कारण त्या काळामध्ये अशी पद्धत होती की एका राजाला मारलं किंवा एका राजाला जर काढून टाकलं, दुसरा राजा आला तो त्याच्या मर्जीतले अधिकारी नेमायचा किंवा त्या सगळ्या अगोदरच्या अधिकाऱ्यांना मारून टाकत. पण दानियेलाला कोणी मारून नाही टाकलं. दानियेलाला कोणी मारून टाकलं नाही. आणि दानियेलाला आपल्या पदावरून बाजूला पण केलं नाही. का? कारण त्यानं विश्वासाचं युद्ध लढलेलं होतं, आक्रमण केलेलं होतं. आणि त्याच्याकडे ती गोष्ट आता प्राप्त करण्याचा समय होता की सर्व अधिकार त्याच्याकडे होता. हालेलुया. राज्यातला पहिला अधिकारी कोण होता? दानियल. प्रेज द लॉर्ड. हे सगळं असण्यासाठी काय आहे?
प्राप्त करण्यासाठी तुम्हाला युद्ध करावं लागेल. विश्वासाचं युद्ध. विश्वासाच्या युद्धामध्ये प्राप्त करण्याचा पण एक समय असतो बरं. आणि तुम्ही इतकं प्राप्त कराल की तुम्ही प्राप्त करून थकाल. प्रभू म्हणाल की तू इतकं देणार आहेस. हालेलुया. कारण विश्वासाच्या युद्धामध्ये परमेश्वर इतक्या मोठ्या आशीर्वाद परमेश्वर आपल्यासाठी ठेवून देतो, आपल्यासाठी ठेवतो की त्या आशीर्वादाचं कोणत्याही प्रकारे मोजमाप करता येत नाही. नोहाने देवावर विश्वास ठेवला की पाऊस, परमेश्वर म्हणतो की पाऊस पडेल, हो पडेल, परमेश्वर माझा विश्वास आहे तुझ्यावरती. आणि सर्व पृथ्वीवरची जमीन नोहाची होती. प्रेज द लॉर्ड. नोहा कुठेही राहू शकत होता, कुठेही घर बांधू शकत होता. सर्व, त्याला कोणत्याही सातबाऱ्याची गरज नव्हती, कशाचीच गरज नव्हती. कुठलाही डोंगर सगळं त्याचे होते, सर्व जंगलं त्याची होती, सर्व पृथ्वीवरची फळं त्याची होती, सर्व त्याचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पृथ्वीवरचा कोणताही प्राणी मारण्यासाठी त्याला परवानगी घ्यायची गरज नव्हती कोणाची. आणि कुठल्याही प्रकारे कुठेही घर बांधण्याची त्याला परवानगी घेण्याची गरज. हजारो घरं त्यांनी बांधली असतील. हालेलुया. कारण का देवाने आता प्राप्त करण्याची वेळ होती. काय होती बरं? प्राप्त करण्याची. देव परमेश्वर आपल्या जीवनामध्ये खूप लोकांचं जीवन पहा. त्यांचं लोकांचं जीवन जर तुम्ही पाहिलं, खूप काही प्राप्त झाले त्यांना. अब्रामाला खूप काही प्राप्त झालं, नोहाला खूप काही प्राप्त झालं, दानिएलला खूप काही प्राप्त झालं. या सगळ्या लोकांना प्राप्त झालं. मी काही लोकांचीच उदाहरण तुम्हाला सांगत आहे. विश्वासवीरांची यादी जी आहे ती खूप मोठी यादी आहे. तुम्ही नंतर ती वाचा, कारण आपल्याजवळ इतका वेळ नाही ते यादी वाचण्यासाठी. पण आत्म्याने सुरुवात केली तर तुम्हाला आत्म्यानेच पूर्णत्व मिळवलं पाहिजे. हालेलुया. बाजूला सांगा, आत्म्याने सुरुवात, आत्म्याने पूर्णत्व. विश्वासाने सुरुवात आणि विश्वासाने पूर्णत्व. अविश्वास पूर्णत्व मिळवू शकत नाही. लक्षात घ्या. तुमच्या जीवनामध्ये जर शेवटच्या काही क्षणामध्ये किंवा काही शेवटच्या काही आयुष्याच्या दिवसांच्या मध्ये, काही वर्षांच्या मध्ये जर अविश्वासाकडे झुकलेले तुम्ही असाल तर निश्चित अर्थाने तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत केलेलं प्रत्येक विश्वासाचं युद्ध जे आहे ते बिनकामाचं ठरेल. कारण प्राप्त करण्याच्या समयी बऱ्याच लोकांना मी विश्वासापासून ढळताना पाहिलेलं आहे. बऱ्याच लोकांना विश्वासापासून पाठीमागे जाताना पाहिजे. कारण त्यांनी विश्वासचं संरक्षण पण केलं, त्यांनी थोड्या काळामध्ये विश्वासाची लढाई पण लढली, त्याच्यानंतर थोड्या काळामध्ये त्यांना परमेश्वरापासून काही गोष्टी प्राप्त पण झाल्या, पण काही काही क्षणी ते मात्र डळमळले. दानिएल शेवटच्या क्षणात जर म्हणाला असता की प्रभूजी तुझी आराधना करण्याच्या अगोदर मी राजाची आराधना करेन, कारण आता ह्या ठिकाणी प्राण वाचणं हे मला शक्य वाटत नाही. हालेलुया. असा राजा असा होता की जीवनभर परमेश्वरापासून त्याला प्राप्त झालं. किती भर? जीवनभर. म्हणजे जीवनभर परमेश्वर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लढाई परमेश्वराने त्याला विजय दिला. वेगवेगळ्या प्रकारे त्याला परमेश्वराने जिथं पण कुठे गेला त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला विजय दिला. पण शेवटच्या क्षणी त्याला एक आजार झाला. शेवटच्या काही वर्षांच्या मध्ये त्याला आजार झाला. आणि बायबल असं सांगतं त्या ठिकाणी की असा वैद्यांना शरण गेला देवाच्या ऐवजी. कुणाच्या ऐवजी शरण गेला? वैद्यांना, म्हणजे डॉक्टरला शरण गेला आणि देवाला शरण गेला नाही. त्यानं प्रथम मदत परमेश्वराला मागितली नाही तर लोकांना मागितली, माणसाला मागितली. आणि तीच गोष्ट त्याला प्राप्त करण्यापासून वाचवून ठेवते किंवा प्राप्त करू शकत नाही तो. आणि म्हणून देव त्याच्यावर त्या गोष्टीसाठी नाराज आहे. देव त्याला म्हणतो की जर तू वैद्यांना शरण गेलेला आहेस तर मात्र यामध्ये माझा काही हात नाही. हालेलुया. उज्जिया राजाचं उदाहरण आपण पाहतो. उज्जिया राजा सुरुवातीला खूप त्याच्या लाईफ मध्ये खूप देवाच्या वचनामध्ये वाढला. त्याचं तरुणपण हे देवाच्या सानिध्यात गेलं. आणि बायबल सांगतो तो मोठा प्रबळ झाला, मोठा सामर्थ्य झाला, पुष्कळ काही प्राप्त झालं. पण शेवटच्या काही दिवसांच्या मध्ये त्याने काय केलं माहितीये? त्याने एक चूक केली. तो देवाच्या मंदिरामध्ये गेला आणि देवाच्या मंदिरामध्ये याजक त्याला सांगत होते की तू जाऊ नको राजा, कारण आतमध्ये तुझा कोप होऊ शकतो. पण तो कोणाचंही ऐकत नाही, आतमध्ये जातो आणि परमेश्वरापासून त्याला तडाखा बसतो आणि त्याच्या कपाळावरती कोड उठतात. आयुष्यभर कोडी म्हणून त्याला राहावं लागतं. एकच कारण होतं की काही शेवटच्या दिवसांच्या मध्ये त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही. त्या विश्वासात तो टिकून राहिला नाही. हालेलुया. दानिएल जर त्या क्षणाला असं म्हणाला असता की तुम्ही राजाची आराधना करण्याची इच्छा बाळगता किंवा तशा प्रकारचा निर्णय झालाय का? हो, मी तुमच्या बरोबर आहे. पण बायबल असं सांगतं की दानिएल सिंहाच्या गुहेला घाबरला नाही. तीन वेळा दिवसातून 3 वेळा प्रार्थना करण्याचा त्याचा नित्यक्रम होता. त्या नित्यक्रमाप्रमाणे त्यानं गुडघे टेकले, प्रार्थना केली. त्यानं राजाच्या आज्ञेचा विचार केला नाही, कोणत्याही सिंहाच्या गुहेचा विचार केला नाही, राजाज्ञेचा विचार केला नाही, आपल्या जीवाचा विचार केला नाही, काहीच विचार केला नाही. कारण युद्धाची लढाई जी आहे त्या लढाईपर्यंत तो आलेला होता आणि त्याला ठाऊक होतं की परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि या लढाईत सुद्धा परमेश्वर मला विजय देईल. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी सांगतं दानिएलासाठी सिंहाच्या
गुहेमध्ये सिंहाची तोंड परमेश्वराने बंद केली. हालेलुया. परमेश्वर तुमच्याबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्राप्त तुम्हाला मिळावं किंवा तुमच्या जे विश्वासाचं परीक्षण झाल्यानंतर जे तुम्हाला फळ मिळणार आहे ती फळं तुम्हाला मिळत राहावीत यासाठी परमेश्वर खूप आवेशी. हालेलुया. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने विश्वासाचं फळ प्राप्त करावं. बाजूला सांगा, विश्वासाचं फळ प्राप्त करावं. विश्वासाचं फळ प्राप्त करावं. अशी देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचा. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूत करतो. Praise the Lord. या ठिकाणी फळ देणाऱ्या फाट्याविषयी सांगितलेलं आहे. कोण आहे आपला बाप? परमेश्वर आपला बाप आहे. आणि परमेश्वर आपला बाप असताना आपण प्रत्येक जण त्याचे फाटे आहोत. पण त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट जे सिद्धांत आहे तो सिद्धांत मात्र लक्षात घेण्यासारखा आहे. आणि त्या ठिकाणी काय लिहिले माहिती आहे की तो फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याला काय करतो? साफसूत करतो. साफसूत करतो. आणि फळ न देणाऱ्या फाट्याला काय करतो? छाटून टाकतो. आता मला साफसूत करणं आणि छाटून टाक या दोन्ही गोष्टी कशाने केल्या जातात? कशाने केलं जातं? कात्रीने केलं जातं. म्हणजे दोन्ही कामासाठी काय वापरले जाणार आहे? कातरच वापरले जातात. दोन्ही कामासाठी, एकाच कामासाठी, एका कामासाठी कातर, दुसऱ्या कामासाठी दुसरं कुठलं हत्यार नाहीये. दोन्ही कामासाठी कातर वापरली जाणार आहे आणि दोन्हीही कामांच्या मध्ये छाटणी ही ठरलेलीच आहे. दोन्ही कामांसाठी. पण एक छाटणी मात्र फळ येण्यासाठी आहे आणि एक छाटणी मात्र जाळण्यासाठी. हा फळ येण्याचा काय आहे बरं? फरक आहे. लक्षात घ्या, हा फरक आहे. एक छाटणी फळ येण्यासाठी आहे म्हणजे अधिक फळ यावं यासाठी आहे आणि दुसरी छाटणी मात्र तुम्हाला काढून अग्नीत टाकावं यासाठी आहे. हालेलुया. तुमची छाटणी कशाने होत आहे? हालेलुया. कदाचित विश्वासाची परीक्षा होत असताना, विश्वासाचं युद्ध लढत असताना तुम्हाला काढून तुम्हाला छाटणी केली जाईल, तुमचं छाटणी केली जाईल. पण छाटणी होत असताना तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की मला जाळून टाकण्यासाठी माझी तयारी केली जात आहे की मला फळ देण्यासाठी माझी तयारी केली जात आहे. हालेलुया. आणि जर समजा तुम्ही विश्वासात टिकून नसाल आणि विश्वासाची लढाई जिंकत नसाल किंवा विश्वासामध्ये योग्य प्रकारे युद्ध करत नसाल तर तुमची छाटणी निश्चित अर्थाने जाळून टाकण्यासाठी असेल, फळ येण्यासाठी नसेल. आणि म्हणून तुमची छाटणी ही फळ येण्यासाठी असावी अशी देवाची इच्छा आहे. देवाला असं वाटतं की मी जे झाड लावलेलं आहे, कारण आपण कलम केलेले झाड आहोत. कलम माहिती तुम्हाला, म्हणजे फांदी आपली योग्य नव्हती किंवा त्या झाडाशी आपण जुळलेले नव्हतो, पण देवाने आपल्याला परराष्ट्रीयांच्या मधून घेतलं, अब्रामाच्या वंशाशी आपल्याला जोडलं आणि जोडल्यानंतर आपण आता मूळ झाडाशी जोडले गेलेलो आहोत. आणि मूळ जर झाडाशी जोडलेला आहोत तर आपण त्या झाडासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे, विश्वासात टिकून राहिलं पाहिजे. कारण ते करूनच आपण काय करू शकतो बरं? देवाच्या पासून फळ प्राप्त करू शकतो. कारण ते फळ प्राप्त करण्यासाठी तुम्हाला छाटणीला स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या बरोबर एक वचन वाचा आणि आपण बंद करूया. इब्रानियस पत्र याचा 11वा अध्याय 39 आणि 40 वचन. या सर्वांबाबत त्याच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही. त्यांनी आपला वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच दिले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 12वा अध्याय 1 पासून 3 पर्यंत त्याचाच विरोध. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंदाच्या पुढे होता त्याच्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपल्या विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. प्रेज द लॉर्ड. विश्वासाचं सगळ्यात मोठं वीर कोण आहे माहिती आहे? प्रभू येशू ख्रिस्त. सांगा, विश्वासाचा वीर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यासारखं बनवण्यासाठी आपल्याला परमेश्वराने हालेलुया. येशू सारखं बनण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आहोत. विश्वासाचा वीर आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्यांना विश्वास असा ठेवला की ज्यावेळेस क्रूसावर मी मरेन तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत होतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या पावली देवावर त्याचा विश्वास होता. पावली तो देवावर विश्वास ठेवून राहत होता. पावली ज्यावेळेस पण चमत्कार व्हायचे त्यावेळेस त्या ठिकाणी लाजारला ज्यावेळेस मृत केलं त्यावेळेस, ज्यावेळेस याईराची मुलगी त्याने जिवंत केली त्यावेळेस
गलचेसराच्या भागामध्ये ज्यावेळेस भूतग्रस्ताला त्याने बरं केलं त्यावेळेस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कार करताना त्याचा विश्वास कोणावरती होता? देवावरती होता. त्याचा विश्वास परमेश्वरावरती होता. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तो क्रुसावरती मरण पावला, गेतसेमनी बागेमध्ये ज्यावेळेस क्रुसावरच्या अगोदर तो होता, त्यावेळेस सुद्धा देवावर तो विश्वास ठेवत होता. कारण त्याच्या त्या प्रार्थनेमध्ये त्याला ही जाणीव झाली होती की माझं फळ जे आहे ते माझं फळ कुठे ठेवलेलं आहे? ज्यावेळेस मी पुनरुत्थान पावेन त्यावेळेस माझं प्रतिफळ मला भेटणार. हालेलुया. आता लोकांना माझं प्रतिफळ दिसत नाही. लोकांना माझं प्रतिफळ दिसत नाही. मी क्रुसावर अगदी गरीबासारखं किंवा एखादा बाबा असहाय्य व्यक्ती, म्हणजे ज्याला सहाय्य करणारा जगात कोणीच नाही असा व्यक्ती म्हणून मी मरण पावला. लोक त्याच्याकडे खाली राहून काय पाहत होते? शास्त्री परुषी असहाय्य, याला सहाय्य करणार कोणी नाही. याचे शिष्य सुद्धा पळून गेले, याला सगळे पाठीमागे जाणारे पळून गेले. आता हा एकटाच आहे, मरण पावला, असहाय्य रीतीने मरण पावला. आमचा विजय झाला. शिपाई असं म्हणाले की आमचा विजय झाला. त्यांनी थट्टा मांडली, लोकांनी थट्टा मांडली. पण येशूला माहिती होतं की माझं हे विश्वासाचं युद्ध आहे, माझं हे विश्वासाचं युद्ध आहे आणि हे मी माझ्या विश्वासाचं रक्षण करण्यासाठी केले. गेतसेमनी बागेमध्ये सुद्धा त्याच्यावर परीक्षा होती. लक्षात घ्या, त्या ठिकाणी सुद्धा परीक्षा केली जात होती. आता तू नाकारू शकतो, पण येशू काय म्हणाला माहिती आहे? जर हा प्याला माझ्यापासून टळून जात नसेल तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया. तुम्हाला ज्यावेळेस फळ मिळत नाही, ज्यावेळेस अपेक्षित गोष्टी होत नाही, त्यावेळेस तुम्ही असं म्हणायला हवं की प्रभूजी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, विश्वासात टिकून राहता, योग्य ते करत राहता, पाप करत नाही, चुकीचे कामं करत नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करत नाही, देवावर तुमचा विश्वास असतो, सतत विश्वासाचे शब्द बोलता, सतत तुम्ही येणाऱ्या प्रत्येक माणसाला देवाविषयी सांगता आणि सतत हे सांगत राहता की देव काम करेल, देव काम करेल, देव काम करेल, देव काम करेल, आणि देव करत नाही, देव करत नाही, तुमचं प्रतिफळ वाट पाहत आहे तुमची. हालेलुया. तुमच्या प्रतिफळासाठी परमेश्वराने तुम्हाला तयार केले. येशू ख्रिस्त सतत सांगत होता की मी जगाचा तारणारा आहे, मी जगाचा निर्माण करता आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याला सांगत राहिल्या. आणि शेवटी स्वतःविषयी सुद्धा भविष्यवाणी केली आणि तो मरून गेला. त्यावेळेस लोकांना, तिथल्या सगळ्या लोकांना असं वाटलं की येशू एक अध्याय, येशू मेला, एक अध्याय संपला, आता इथून पुढे काही स्टोरी नाही. येशूचा अध्याय संपलेला आहे. पण येशूला माहिती होतं की माझा अध्याय इथं संपलेला नाही, माझं प्रतिफळ पुनरुत्थानानंतर आहे. बायबल सांगतं फिलिप्पियस पत्र 2 अध्यायामध्ये की अति उच्च अधिकार हालेलुया. कसला अधिकार त्याला दिलाय? अति उच्च अधिकार. आणि आज स्वर्गामध्ये तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि जगातल्या प्रत्येक माणसाचा न्याय करण्याचा अधिकार. आमेन. हालेलुया. 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 ही मोठी गोष्ट आहे. कारण परमेश्वराने त्याला ते देऊ केलं प्रतिफळ. आज तुम्हाला कदाचित तुमचं प्रतिफळ दिसत नसेल, पण तुमच्यासाठी प्रतिफळ ठेवलं. कारण विश्वासाची लढाई जो जिंकतो त्याला प्रतिफळ ठेवले. पुढे प्रतिफळ आहे. येशू ख्रिस्ताने लढाई जिंकली आणि त्यासाठी प्रतिफळ होतं. हालेलुया. तुमच्यासाठी सुद्धा प्रतिफळ असणार आहे, पण प्रतिफळ मिळेपर्यंत तुम्हाला टिकून राहायचं आहे. दानिएलने प्रतिफळ मिळेपर्यंत टिकून राहिला, नोहा प्रतिफळ मिळेपर्यंत टिकून राहिला, अब्राम प्रतिफळ मिळेपर्यंत टिकून राहिला. तुम्ही सुद्धा प्रतिफळ मिळेपर्यंत टिकून राहा, कारण तुमच्यासाठी मोठ्या फळांची योजना परमेश्वराने केली आहे. कारण फळ जे आहे, कारण त्यासाठी साफसूफ चालले, त्यासाठी छाटणी चालली, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी काढायचं चाललेलं आहे. आणि योग्य वेळ येईल त्यावेळेस पुनरुत्थान सर्वजण पाहणार. हालेलुया. कारण येशू ख्रिस्त 40 दिवसापर्यंत सतत लोकांना सांगत राहिले मी पुनरुत्थान झालोय, मी पुनरुत्थित झालेलो आहे, मी पुनरुत्थित झालेलो आहे, मी पुनरुत्थित झालेलो आहे. आणि शिष्य आज ताब्यात, पवित्र आत्मा, शिष्य आणि आपण सगळेजण येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष देतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही विजयी वीर होता, विश्वासाचे वीर बनतात, त्यावेळेस लोक तुमची साथ देतात. हालेलुया. तुमच्या जीवनाविषयी लोक साथ देतात की विश्वासाची लढाई लढणारा मनुष्य आज आशीर्वादित आहे. विश्वासाची लढाई लढणारा मनुष्य आज फळ प्राप्त करत आहे. विश्वासाची लढाई ज्यानं जिंकली त्याचं विश्वास लढाई कोणालाही दिसली नाही. योबाची लढाई कोणाला दिसली का? नाही. राखेत बसला त्यावेळेस नाकं मोडून लोक बाजून जात असतील, पण ज्यावेळेस दुप्पट संपत्ती प्राप्त झाली त्यावेळेस बायबल असं सांगतं प्रत्येक जण एक सोन्याच्या अंगठी घेऊन आला भेट द्यायला. प्रत्येक जण भेट देणारा प्रत्येक माणूस एक अंगठी घेऊन आला आणि त्याला देऊन गेला जातात. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्यावेळेस विश्वासाचं प्रतिफळ मिळतं त्यावेळेस लोकांसमोर देव प्रगट करतो, लोकांसमोर परमेश्वर प्रगट करतो आणि लोक तुमच्या प्रतिफळाची साक्ष देतात. कारण लक्षात घ्या, तुमची लढाई जिंकत असताना किंवा तुमची लढाई लढत असताना तुम्ही ज्यावेळेस रोज लढाई लढता, प्रार्थनेमध्ये लढाई लढता, त्यावेळेस कोणालाही दिसत नाही. त्या गोष्टी कोणालाही समजत नसतात, माहिती नसतं. पण एक वेळ अशी असते की ज्यावेळेस देव गौरवानं, मोठ्या सामर्थ्यानं लोकांसमोर प्रगट करतो
हालेलुया. ज्यावेळेस 3000 लोकांचं पेत्रांनी 3000 लोकांसमोर भाषण केलं, त्यावेळेस तो असा म्हणाला की येशू ख्रिस्त ज्याला तुम्ही क्रुसावर टांगून मारलं, त्या परमेश्वरानं पवित्र आत्मा आमच्यावर पाठवलेला आहे, त्या येशून पवित्र आत्मा पाठवलाय आणि तो पुनरुत्थित झालेला आहे, त्याची आम्ही सगळेजण साक्षी आहोत. हालेलुया. 120 लोक त्यांच्यावर ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला, अग्नीचा जिवा दिसला, त्यावेळेस सगळे लोक आश्चर्यचकित झाले. अरे यांना हे सामर्थ्य कुठून? जो ज्या येशूला क्रुसावर मारलं होतं त्याने हे सामर्थ्य. Praise the Lord. तुमच्या जीवनामध्ये लोक आशीर्वाद पाहतील आणि लोक म्हणतील अरे हे लावे कुठून? तर तुमच्या जीवनामध्ये ज्या गुप्तरित्या झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा एक प्रगट मिळालेला असेल. हालेलुया. अब्रामाच्या जीवनामध्ये तो आशीर्वाद दिसला. हालेलुया. नोहाच्या जीवनामध्ये तो आशीर्वाद दिसला आणि ज्यावेळेस दानिएलच्या जीवनामध्ये तो आशीर्वाद दिसला. आणि बायबल असं सांगतं की दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकणारे जितके पण लोक होते त्या सगळ्या लोकांना त्यांच्या कुटुंबासहित सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. हालेलुया. परमेश्वराने तो दिलेला दानिएलला काय होता? आशीर्वाद होता, ते बक्षीस होतं, लक्षात घ्या. पण बरीच लोक त्या विश्वासाच्या वीरांच्या यादीमध्ये जाऊ इच्छित नाही. बाजूला पुन्हा एकदा सांगा, तू विश्वासाचा वीर आहेस. आजपासून तू विश्वासाचा वीर बनणारा. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. कोणत्या कोणत्या? विश्वासाचं काय करा? विश्वासाचं संरक्षण करा. विश्वासामध्ये काय करा? वाढ करा. हालेलुया. म्हणजे आक्रमण करा. काय करा? विश्वासाने आक्रमण करा किंवा विश्वासात वाढ करा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे? प्राप्त करा. कारण 2 गोष्टी केल्याशिवाय प्राप्त करणार नाही. जोपर्यंत तुम्ही संरक्षण करणार नाही तोपर्यंत आक्रमण करू शकणार नाही आणि प्राप्त पण करू शकणार नाही. प्रभू खरं तुम्हाला या संदेशाद्वारे आशीर्वाद करू.